बदलापूर शहर पुन्हा एकदा विद्यार्थिनीवरती झालेल्या अत्याचारानं हादरून गेलंय। स्कूल व्हॅन चालकानं अवघ्या 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवरती अत्याचार केलाय। दरम्यान बदलापूर घटनेतील पीडित चिमुकली ज्या शाळेत शिकत आहे ती शाळाच अनधिकृत असल्याची माहिती आता समोर आली आहे। शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेसंबंधी माहितीच नसल्याची धक्कादायक बाब आहे। या सगळ्या प्रकारामुळे आता बदलापुरात आणखी संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे। दरम्यान चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेची बाल हक्क आयोगाकडून देखील सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो। अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत 10 शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन शाळा बंद झालेल्या आहेत। कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार 2009च्या, तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन 18 मध्ये की अनधिकृत शाळा सुरू करणं 1 लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 10,000 दंड आणि माननीय आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो। आमचं म्हणणंच असं आहे की ह्या ज्या प्रीस्कूल आहेत ज्या शहरांमध्ये चालू आहेत सर्रास, तर महाराष्ट्र शासनाने कुठेतरी आता प्रीस्कूलना नियमावली लागू करून द्यावी, ज्यामध्ये ह्या प्रीस्कूल ज्या आहेत ते शिक्षण विभागाच्या अंडर येतील आणि कुठेतरी त्यांना एक चाप बसेल। अन्यथा हे शहरामध्ये हे विषय असे चालूच राहतील। ही खूप धक्कादायक प्रकार आहे। स्वतः गट शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती नाहीये की प्रीस्कूल कोणाच्या अखेरी देतात। खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे माननीय अजितदादा पवार जे आहेत त्यांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत आणि हे जे प्रीस्कूल आहेत हे शिक्षण विभागाच्या अंतर्गत यावेत अशी आम्ही त्यांना मागणी करणार। काल ही घटना झाल्याच्या नंतर तात्काळ विभागाला त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। मला वाटतं की आज त्याचं संपूर्ण माहिती उपस्थित झाल्याच्या नंतर जर अशा काही गंभीर गोष्टी असतील तर आणखी कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल।